ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस बघून घ्यायचं आहे की आपले दोन्ही गळे हे सेम आहे का। सेम कसे पकडायचे, ज्या ठिकाणी आपण बटन लावतो किंवा आय बनवतो तिथपर्यंत आपली हुक जायला पाहिजे, तिथपर्यंत एक्स्ट्रा भाग हा सोडून द्यायचा। म्हणजे तर ते आपण बघत नाही, कोणी बघत नाही, मी तर बघते, तुमचं माहीत नाही। तर या ठिकाणी बघा दोन्ही गळे मी मापून बघितले। आता हुक तिथं लावतो किंवा काच तिथं लावतो तिथंच मी बटन लावू लागले, म्हणजे दोन्ही गळे आपले सेम येणार। जर मी बटन समोरच्या साईडला लावलं असतं तर माझा गळा हा एका साईडला आला असता, एक कमी जास्त झाला असता। तर अशाच पद्धतीने बघून घ्यायचं आहे, तेव्हाच फिनिशिंग छान येते। आता बटन लावून झाल्यानंतर जे धागे आपले बाहेरून दिसतात या पद्धतीनं, तर ते दिसू नये म्हणून आपण जिथून डबल कापड लावतो तर एका कापडाच्या आतून आपल्याला सुई काढायची आहे। सुई अशी काढायची की धागा आपला आतमध्ये गेला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण दुसरं बटन लावणार आहोत त्या ठिकाणाहून सुई काढायची आहे आणि त्यामध्ये बटन घालून धागा हा लॉक करून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने सगळे बटन हे लावून घ्यायचे आहे। तर जे धागे असतात ते वर दिसतात आणि ते व्यवस्थित दिसत नाही। तर या पद्धतीने जर तुम्ही बटन लावलं तर ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येते। धन्यवाद।